सगळ्यांना माहिती आहे की पुणे जंक्शन जवळ सोमवारी रात्री एक वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरनं घसरला। पाहायला गेलं तर हा एक छोटासा अपघात होता। त्याच्यानंतर रेल्वेने आपले सगळे प्रयत्न सुरू केले होते आणि तो वंदे भारतचा डबा ट्रॅकवरनं हलवण्याचा प्रयत्न सुरू होता। मात्र आता तुम्हाला मी सांगतो की ही बातमी मोठी कशी झालेली आहे। वंदे भारत एक्सप्रेस डिरेल होणं हा आतापर्यंत भारताच्या इतिहासातला सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा अपघात मानला जातो। वंदे भारत एक्सप्रेस ज्या पद्धतीने डिरेल झालेली आहे ती व्हायला नव्हती पाहिजे। जी डिरेल झाली होती ते डायमंड कॉर्नरवरनं ती डिरेल झालेली होती आणि म्हणूनच आता तिथे सगळं इन्स्पेक्शनचं काम सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादा ट्रॅक महत्वाचा असतो, स्टेशन महत्वाचं असतं आणि तिथे जेव्हा एखादी ट्रेन किंवा लोकल ट्रेन थांबते तेव्हा मागे ट्रेनचं बंचिंग होत असतं। पुणे जंक्शन हे देशातलं, महाराष्ट्रातलं एक सगळ्यात महत्वाचं आणि मोठं जंक्शन आहे। त्यामुळे तिथे डिरेलमेंट झाल्यानंतर त्याच्या गाडींवरती इम्पॅक्ट किती झाला असेल ते मी तुम्हाला सांगतो। आता मी जस्ट दाखवतोय की ही एक्सप्रेस जी आहे ही मुंबई पुणे इंद्रायणी एक्सप्रेस आहे। घड्याळामध्ये जवळपास वाजलेले आहेत 9:17 आणि आता आपण आहोत मळवली स्टेशनवरती। मुळातच या एक्सप्रेसचं यावेळेचं टायमिंग हे पुण्याला असणं अपेक्षित आहे, मात्र अद्याप ही एक्सप्रेस लोणावळ्याच्या जवळ आहे। म्हणजे ट्रेन किती डिले होते हे आपण कळू शकतोय। जवळपास अर्धा ते पाऊण तास ही ट्रेन एकाच प्लॅटफॉर्मवरती थांबलेली आहे। लोक कंटाळलेली आहेत, ट्रेन मधनं ती आता खाली उतरलेली आहेत आणि ट्रेन कधी सुटते याची वाट बघायला लागलेली आहेत। मात्र जी माहिती आता रेल्वे प्रशासनाकडनं मिळालेली आहे त्यानुसार अद्यापही कालच्या अपघातानंतर रेल्वे ही ट्रॅकवरती आलेली नाहीये। लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या, मग त्या मेल गाड्या एक्सप्रेस असतील, सुपरफास्ट एक्सप्रेस असतील, या रद्द कराव्या लागलेल्या आहेत। बऱ्याच गाड्या या जवळपास 4 ते 5 तास उशिरानं धावत आहेत। शॉर्ट टप्प्याच्या ज्या गाड्या आहेत म्हणजे मुंबई पुण्याच्या गाड्या आहेत त्या जवळपास 1.5 ते 2 तास उशिरानं धावता आहेत आणि अजूनही या गाड्या पुणे जंक्शन पर्यंत पोहोचतील की नाही याविषयी अद्यापही कोणाला साशंकता आहे। सगळ्यांचं म्हणणं हेच आहे का इथून शिवाजीनगर पर्यंत पोहोचणं सहज शक्य होऊ शकतं, मात्र पुण्याला बंचिंग असल्यामुळे, ट्रॅकचं काम चालू असल्यामुळे किती वेळ जाईल हे सांगता येणार नाहीये। त्यामुळे वंदे भारत ही डायमंड जंक्शन वरनं किंवा डायमंड क्रॉसिंग वरनं घसरणं हा फक्त एक डबा घसरण्या इतका साधा अपघात नाहीये, तर याची नोंद भारतीय रेल्वेच्या इतिहासामध्ये झालेली आहे की पुणे जंक्शन जवळ एका डायमंड क्रॉसिंग वरती वंदे भारतचा डबा हा डिरेलमेंट झालेला आहे आणि ही भारतीय रेल्वेसाठी, पुणे रेल्वेसाठी नक्कीच एक शोकांतिका म्हणावी लागेल। मात्र याच्यानंतर जवळपास आता 16 तास उलटून गेलेले आहेत, अद्यापही रेल्वे ट्रॅकवरती आलेली नाहीये आणि यासाठी आणखी किती वेळ लागेल याचं उत्तर सध्या कोणाकडेच नाहीये। त्यामुळे रेल्वे सेवा ही लवकरात लवकर सुरळीत होईल अशीच अपेक्षा आपण सध्या व्यक्त करूयात। तुषार शेटे, सिविक मिरर, पुणे।